नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण उकळत्या पाण्यामध्ये मिरची टाकून म्हणजेच या हिरव्या मिरच्या टाकून अतिशय भन्नाट आणि तोंडाची चव वाढवणारा पदार्थ बनवणार आहोत. उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा जेवण जात नाही ना, मग अशा वेळेस हा पदार्थ बनवला ना की ऐवजी 2 भाकरी आपण नक्कीच खाऊ शकतो. चला तर मग याचं काय बनवायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर पहा, या पद्धतीच्या हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तर याना जराशा तिखट असतात. तुम्हाला जर कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या असतील, जराशा पोपटी असतात पहा, त्या वापरल्या ना तरीसुद्धा चालेल. तर इथे तुम्ही पाहू शकता इतक्या मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या की तिखट आहेत. आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी व्यवस्थित गरम झालं, पाण्याला पहा इथे उकळी यायला लागलेली आहे. लगेच आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. सर्व मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला गॅस आहे ना मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती या मिरच्या आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. मिरच्या घालून व्यवस्थित असं याला असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती झाकण ठेवून याला मध्यम गॅसवरती आपण शिजवून घेऊया. मिरच्या शिजत आहेत तोपर्यंत इकडे आपण लसूण वाटून घेऊया. तर इथे मी पहा, लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या असल्यामुळे 3च पाकळ्या घेतल्यात. तुम्ही 7-8 पाकळ्या घेऊ शकता. आता हा लसूण आपल्याला ओबडधोबड असा ठेचून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही हा लसूण बारीक चिरून सुद्धा इथे वापरू शकता, परंतु ठेचून घेतल्यामुळे याला चव आणखीनच भारी लागते. बघा, आपण इथे व्यवस्थित असा हा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि इकडे 2-3 मिनटं झाली. आता यावरचं आपण झाकण काढून पाहूया. तर पहा, मिरच्या आपण मिक्स करून व्यवस्थित पाहिलं की लक्षात येते की मिरची अजून व्यवस्थित अशी शिजली नाही आहे. यावरती झाकून याला आणखीन 2-3 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली मिरची आहे ना अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी शिजलेली आहे. मिरचीचा कलर पहा इथे चेंज झालेला आहे, म्हणजे समजते की मिरची अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच या मिरच्या या गरम पाण्यामधून आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित या सर्व मिरच्या यामधून काढून घेऊया. तर मिरच्या अशा शिजवून घेतल्यामुळं काय होतं की मिरचीमधील तिखटपणा आहे ना तो सुद्धा कमी होतं आणि मिरची खायला सुद्धा खूप छान लागते. सर्व मिरच्या पहा इथे आपण व्यवस्थित अशा या पाण्यामधून निथळून काढून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्या आपल्याला एका ताटामध्ये व्यवस्थित अशा पसरवून ठेवायच्या आहेत आणि या मिरच्या थंड करून घ्यायच्या आहेत. इथे पहा, या सर्व मिरच्या व्यवस्थित अशा थंड झालेल्या आहेत. थंड झाल्या की आता आपल्याला याचं जे देठ आहे ना ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. मिरची शिजली की पहा, याचं देठ आहे ना असं पटकन निघलं जातं. सर्व मिरच्यांचे देठ आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला जेवण जातच नाही किंवा तोंडाला चव नसते ना, अशा वेळेस हा मिरचीपासून हा पदार्थ बनवायचा. पहा, तोंडाची चवसुद्धा वाढते आणि आपल्याला जेवणसुद्धा जास्त जातं. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असेल किंवा अजूनही आपल्या घरगुती भोजन मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कारण मी आपल्या चॅनलवरती अशाच खूप साऱ्या भन्नाट, पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज घेऊन येत असते, ज्या की तुम्हाला खूप जास्त आवडतील. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या. पहा, इथे आपण मिरचीची देठं काढून टाकली. त्यानंतर या मिरच्या आपल्याला अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या आपल्याला अशा 2 भागामध्ये कट करून घ्यायच्या आहेत. याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही ही डायरेक्ट अख्खी मिरचीसुद्धा वापरू शकता. सर्व मिरच्या पहा, आपण अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले आहेत, मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आता लगेचच गॅसवरती तीच कढई ठेवायची. यामधलं पाणी फेकून दिलं आणि हीच कढई ठेवलेली आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं, जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की ठेचलेला लसूण घालायचा. लसूण छान लालसर होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा. लसूण छान असा परतला गेला की शिजवून घेतलेल्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आणि मिरच्यासुद्धा यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. 1-2 मिनटं या मिरच्या आपल्याला यामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या. मिरची छान परतली गेली की याला खूप छान अशी चव येते.
आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. मिरची एखाद मिनिटभर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. शिजवल्यानंतर तेलामध्ये अशी मिरची परतली ना की चव आणखीनच वाढते. मिरची चवीला खूप छान लागते. पहा इथे आपण मिरची अगदी मस्त व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे. मिरची छान अशी परतली गेली की आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 2 चमचे आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे. कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर मिरची व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. अगदी तोंडाची चव वाढवणारी आपली ती चटपटीत अशी मिरची तयार झालेली आहे. याला तुम्ही मिरचीची भाजी म्हणू शकता किंवा ठेचासुद्धा म्हणू शकता. यावरती मस्त असा लिंबू पिळून याला सर्व करायचं. चवीला खूपच भन्नाट लागते. इतकी अप्रतिम लागते ना. तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने मिरची बनवली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाल. इतकी चवीला भारी लागते. भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्याकरता ही मिरची बनवून तुम्ही ठेवू शकता. अगदी 4 ते 5 दिवस आरामशीर टिकते. मिरची अजिबात खराब होत नाही. बाहेर ठेवली तरी चालेल आणि फ्रीजमध्ये ठेवली तरी 4 ते 5 दिवस ही मिरची आरामशीर टिकते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जराशी तरी ही मिरची बनवून पहा तोंडाची चव कशी वाढते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवर तुम्ही अशाच खूप साऱ्या युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. पौष्टिक रेसिपीज आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग मंडळी, भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.